नमस्कार, मी मनोजवर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निर्मला सीतारामन भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प 2025 सादर केलेला आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी आम्ही चर्चा केली आणि निर्मला सीतारामन यांच्या डोक्यावर अपेक्षांचं ओझं असल्याचं आम्ही बोललो होतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या अपेक्षा बोलून दाखवल्या. आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निर्मला सीतारामन यांच्या डोक्यावरचं ओझं उतरलेलं आहे की आणखी वाढलंय हेही आपण तपासून बघणार आहोत. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यांच्या अपेक्षा या जनसामान्यांच्या वतीनं खऱ्या ठरल्या आहेत का? आणि येत्या 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टींची घोषणा झालेली आहे त्या कशा पूर्ण होऊ शकतील, त्यांचे दावे हे खरे उतरतील किंवा नाही सत्यामध्ये, हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा मान्यवरांसोबत आपण या दुसऱ्या भागात मॅक्स महाराष्ट्रावर आपण चर्चा करतो आहे. त्याच्या घडीला ज्या काही महत्वाच्या घोषणा आपल्याला दिसतात त्यात किसान क्रेडिट कार्ड मर्यादा ही 3 लाखांवरून 5 लाखांवर या एनडीए सरकारने केली आहे आणि साधारणतः 7.55% म्हणजे 7 कोटीपेक्षा 7.5 कोटी केसीसी धारक या देशामध्ये आहे असं म्हटलं जात आहे, जी आकडेवारी आलेली आहे. आणि त्यांची थकीत कर्जाची रक्कम सुद्धा 9.81 लाख कोटी रुपये इतकी गेली आहे. 2024 ते 25 या इकॉनॉमिक सर्व्हे मधली ही आकडेवारी आहे. डाळीसाठी आत्मनिर्भर ही 6 वर्षासाठीची योजना लागू करण्यात आलेली आहे, म्हणजे घोषणा झाली. आणि डाळीची खरेदी ही नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत केली जाणार, त्यासाठी केंद्र उभारले जाणार. अर्थात हे करत असताना नाफेड केंद्रावरच्या सगळ्या पिकांची जी काही खरेदी होत असते देशभरामध्ये, महाराष्ट्रात सुद्धा खास करून, ती किती प्रभावी याचाही आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे. ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी दिलं जाणार, अर्थात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो घरगुती कामासाठी. जिल्हा कृषी केंद्र उभारणार, कृषी क्षेत्राला चालना देण्याचं हे धोरण दिसतंय असं म्हटलं जातं. मत्स्यपालन पशुपालनासाठी ही मदत दिली जाणार. बँकांना प्राधान्य क्षेत्रात कर्ज देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना 100 जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आणि राज्यांसोबत ही केंद्राची भागीदारी असेल. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही ठळक योजना या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित करण्यात आली आहे 100 जिल्ह्यांसाठी. 1,70,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सिंचन योजना वाढवण्यावरती भर दिला जाणार. दर्जेदार कापूस निर्यातीवर भर दिला जाणार, मार्केटिंगवरती, म्हणजे निर्यातीवर सुद्धा, आणि त्याचं मार्केटिंग केलं जाणार. म्हणजे नेमकं काय हे कापसाचा एकंदरीत बाजाराचा अभ्यास असणारे जावंदिया सर सांगतील. फळभाजी उत्पादक यासाठी वाढीस लागावीसाठी विशेष योजना लागू केली जाणार आहे. ह्या काही ठळक बाबी मला दिसतात. अर्थसंकल्पामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी 500 कोटी रुपयाची तरतूद ही केलेली आहे आणि त्याशिवाय वेगवेगळ्या IITs मध्ये आर्टिफिशियल एक्सलन्स साठी एक कक्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता 500 कोटी रुपये फक्त आपण AI साठी देतोय आणि दुसरीकडे चीनचं 2024चं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बजेट होतं ते 33,000 कोटी रुपये. मला थोडस आणखी टॅक्स बद्दल तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं आहे. म्हणजे टॅक्स स्लॅब मध्ये जी काही घोषणा केली आहे, म्हणजे टीडीएस संदर्भातली ITR आणि टीडीएसच्या मर्यादेत वाढ केली. टीडीएसची मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवली. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील टॅक्स डिडक्शनची मर्यादा सुद्धा 50,000वरून 1 लाख रुपये केली जाणार आहे. आणि वार्षिक मर्यादा 2.4 लाखांची जी मर्यादा आहे ती 6 लाखांपर्यंत वाढवणार आणि लहान गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा होणार आहे. या घोषणेच्या अंमलबजावणीकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यावं लागेल. मायक्रो फायनान्स किंवा मायक्रो इन्व्हेस्टमेंट करणारे किंवा MSM अशा पद्धतीचे जे काही छोटे छोटे गुंतवणूकदार असते ज्यांना कोरोनाच्या काळात खूप मोठा फटका बसला. सुरुवातीला बजेट ज्यावेळेला मांडलं निर्मला सीतारामन यांनी, त्याच्यानंतर सेन्सेक्स मध्ये आपण बघतोय शेअर मार्केटने त्याच्या विपरीत कल दिला. सेन्सेक्स मोठ्या प्रमाणावरती डाऊन झाला होता. आता तो थोडासा वधारलेला आहे. बाजाराचं जे हे जे परिणाम होता याचं काय कारण असावं? म्हणजे तुम्ही प्रत्येक अर्थसंकल्पामधनं तुमची निराशा होते असं तुमचं
वर्षीचंही विधान होतं, वक्तव्य होतं आणि यावर्षी सुद्धा आहे. पण एक शेतकऱ्यांच्या भल्यासाठीचा अर्थसंकल्प कसा असावा हे तुम्हाला निश्चितपणे सांगता येईल. कारण तुम्ही मी मगाशी तुमची ओळख करून दिली, पण पुन्हा एकदा करून देतो. काही नवीन आपले पाहुणे जोडले जात आहेत सातत्यानं, की तुम्ही शेतकरी साहित्य संमेलन भरवता. ते केवळ साहित्य संमेलन नसतं, तर शेतकऱ्यांना ज्या गोष्टींची गरज असते किंवा ज्या संकटाचा सामना तो करत असतो, तोही एक कळत नकळत एक शेती अर्थव्यवस्थेशी सगळे जोडलेले मुद्दे असतात. दुसरा नाही म्हटलं तरी शेती अर्थव्यवस्थेशी जोडलेले त्यातले मुद्दे असतातच आणि अर्थसंकल्पाशीही त्याचा संबंध असतोच. कारण हा संपूर्ण अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी संबंधित असतो. त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता, की शेतीसाठी जे आपण उत्पादनं खरेदी करतो, म्हणजे समजा फवारणीसाठी असेल किंवा बी बियाणं असेल किंवा वेगवेगळ्या ज्या पेस्टिसाइड्स कंपन्या असतील, तर त्यावर मला एक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एका शेतकऱ्याने मला हे सांगितलं होतं, की या उत्पादनावरती जीएसटी लावला जातो. म्हणजे इथे सुद्धा त्याचं कंबरडं मोडतं. या उत्पादनावर लागणाऱ्या जीएसटी किंवा तो अधिभार असेल, कर असेल, तो अतिरिक्त बोजा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आणि त्या किमतीमध्ये सुद्धा खूप तफावत असते. एका कंपनीकडे एक उत्पादन वेगळ्या किमतीचं असतं, दुसऱ्या कंपनीचं उत्पादन हे वेगळ्या किमतीचं असतं आणि त्या ठिकाणी तो नाळला जातो, हतबल होतो आणि नाईलाजास्तव त्याला ती उत्पादनं विकत घेऊन शेतीसाठी वापरावी लागतात. तर यावर खूप आवाज देशभरातच उठवला गेला होता. त्या संदर्भात काही या अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा आहे का? किंवा नेमका ते काय वास्तव आहे शेतीतलं शेतकऱ्यांचं? काय दुखणं आहे नेमकं? मध्ये दोन महत्वाच्या घोषणा झालेल्या आहेत. एक तर टिंकरिंग लॅब्स एज्युकेशनच्या संदर्भात आहे. टिंकरिंग लॅब्स 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स या उभारण्यात येतील असं जाहीर केलं आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी हे शाळा आणि हेल्थ केअर सेंटर यांच्यापर्यंत नेण्याची घोषणा केली आहे. तरतूद या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. पण दुसरीकडे जर आपण चीनशी जर स्पर्धा करू म्हटलं तर चीनचं जे बजेट आहे ते 521 बिलियन US डॉलर्स आहे. म्हणजे $1 बिलियन म्हणजे 6,400 कोटी रुपये होतात. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की जवळपास काही लाख कोटींच्या आसपास हे बजेट चीनचं आहे. अशा वेळेला आपण कसं मॅच करणार या चीनच्या एआयच्या सेक्टरमध्ये? काही त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसत नाहीये. अपेक्षा होती की मेट्रो आणि बाकी जो पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मध्ये त्याला अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळण्यासाठी या रेल्वेच्या संबंधित ज्या योजना आहेत त्याला बळ दिलं जाईल, पण तसं झालेलं नाही. गिफ्ट सिटी साठी खूप मोठ्या प्रमाणावरती कन्सेशन्स आणि सवलती दिल्या जात आहेत. जे इन्शुरन्स मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 100% करण्याचा जो निर्णय बीजेपीने घेतला होता याच्यापूर्वी विरोध झाला होता, ते स्वतःच त्यांनी केला होता मनमोहन सिंग सरकार असताना, पण आता त्यांनी तो केलेला आहे आणि हा मुख्यतः गिफ्ट सिटीमध्ये परदेशी इन्व्हेस्टमेंट यावी यासाठी आहे. मुंबई चं महत्व कमी करण्यासाठी गिफ्ट सिटीला जास्तीत जास्त उत्तेजन देण्याचा गेल्या अनेक वर्षाचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारचा दिसतोय. किती परिणाम होईल याचा महाराष्ट्राच्या विकासावरती?